प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. कसे आहात सगळेजण? ख्रिसमसची तयारी चालू असेल ना? ख्रिसमसचे दिवस आहेत, सगळ्यांची धावपळ चालू असेल. नवीन कपडे घ्यायचे, डेकोरेशन करायचे, घर सजवायचे, साफसफाई करायची, खूप काही गोष्टी नाही का? आज त्याच संदर्भामध्ये मी काही गोष्टी घेऊन तुमच्या समोर आलोय आणि ते परमेश्वराच्या वचनांमधून काही गोष्टी आपण पाहूया. सगळ्यात पहिले तर यशायाच्या पुस्तकात 7व्या अध्यायामध्ये आणि 14वं वचन आम्हाला काय म्हणतं आपण पाहूया. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ठेवील. काय चिन्ह होतं? परमेश्वर. सगळ्यात पहिली गोष्ट तर परमेश्वर चिन्ह देतोय. परमेश्वराची इच्छा होती की कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल आणि त्याचं नाव इमॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव. सगळ्यात पहिली गोष्ट तर कुमारी एका बाळाला जन्म देणार. त्या काळामध्ये असे नियम होते की एखादी कुमारी तिच्या वडिलांच्या घरात असताना जर तिला दिवस गेले तर तिला दगडमार करून धोंडमार करून मरेपर्यंत तिला धोंडमार करायची, मारून टाकायचं. असा त्यावेळेसचा नियम होता. म्हणजे ती व्यभिचार करत आहे किंवा ती कुठल्या तरी पापामध्ये आहे असं त्याचा अर्थ होता. आणि अशा प्रकारचं कुठलंही पाप करताना ती सापडली किंवा ते लक्षात आलं तर त्यांना मारून टाकायचा त्यावेळेसचा नियम होता. मग अशा नियमांमध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं की यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ठेवील. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही भविष्यवाणी आहे आणि ही भविष्यवाणी सुमारे 650 वर्ष अगोदर यशाया संदेष्टाने केली. आणि या यशाया संदेष्टाला परमेश्वराने दृष्टांत दिला. सुमारे 650 वर्ष अगोदर यशाया संदेष्टा म्हणजे येशूच्या जन्माच्या 650 वर्ष अगोदर यशाया संदेष्टाला परमेश्वराने दृष्टांत देऊन अनेक गोष्टी रिव्हील केलेल्या आहेत. आणि त्याच्यामधली ही एक गोष्ट की येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्म घेणार आहे. मग तो कशा पद्धतीने जन्म घेणार, तो कशा पद्धतीने काम करणार, काय काय त्याची संगती होणार, अशा जवळपास सुमारे 300-350 भविष्यवाण्या संपूर्ण जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करायची तयारी करत आहोत. फराळ करायचा आहे, डोनट करायचे, केकची ऑर्डर द्यायची, मग ख्रिसमसच्या दिवशी बिर्याणी बनवायची, अनेक गोष्टी नाही का. नवीन नवीन कपडे पाहिजेत, मग लेकरांचे हट्ट पुरवायचे, अनेक गोष्टींची तयारी चालू असेल. ख्रिसमस म्हणजे बिर्याणी खाऊन झोपणं नव्हे. ख्रिसमस या शब्दाचा अर्थ होतो ख्राइस्ट प्लस मास म्हणजे ख्रिस्तासाठी केलेली उपासना म्हणजे ख्रिसमस. परंतु आम्ही काय करतो? आम्ही चर्चला जायचं, ते पण उशिरा जायचं. शेवटचे 2 गाणे शिल्लक राहिलेले असतील त्यावेळेस पोहोचायचं आणि मग चर्च लवकर कधी संपल, कधी एकदा सगळ्यांना भेटल, कधी एकदा सगळ्यांना माझे नवीन कपडे दाखवल, असं झालेलं असतं. ख्रिसमसचा दिवस हा परमेश्वराविषयीचा गौरवाचा दिवस असला पाहिजे. परमेश्वराने आमच्यासाठी काय अद्भुत कार्य केलं त्याची माहिती असणारा दिवस असला पाहिजे. एक कुमारी ज्यावेळेला गर्भवती होतीये त्यावेळेला ती स्वतः किती मोठं
एक रिस्क ती घेतीये, किती मोठी जबाबदारी तिने उचलली आहे, याचा थोडासा विचार करणारा दिवस असला पाहिजे. त्या काळात ती गोष्ट जर समजली असती तर तिला दगडमार करून तिला मारून टाकण्यात आलं असतं. पण परमेश्वराचा प्लॅन होता आणि तो इतक्या सहजासहजी कोणी तसं करू शकलं नसतं. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवायचा प्लॅन केला होता. आणि लुकरूत शुभवर्तमानामध्ये आम्हाला त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. अशीच अजून एक भविष्यवाणी यशायामध्येच आम्हाला पाहायला मिळते, 9व्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनात. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. हालेलुया. आणि पुढची वचनं तुम्हाला माहीत आहेत. प्रियांनो, अशा सुमारे 300 ते 350 भविष्यवाण्या संपूर्ण बायबलमध्ये दिलेल्या आहेत. मी प्रत्येकाचा रेफरन्स सांगणार नाही. 2-4 तास संपले तरी आपला व्हिडिओ संपायचा नाही आणि इतका मी आज तुमचा वेळ घेणार नाही. अगदी शॉर्टमध्ये मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आम्ही ख्रिसमसची तयारी करत असताना आम्हाला किती जणांना येशूविषयीच्या भविष्यवाण्या माहीत आहेत? आम्ही किती जण त्याच्या भविष्यवाण्यांविषयीचा अभ्यास करणारे लोक आहोत? त्या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्यात हे माहीत असणारे आम्ही किती लोक आहोत? जकर्याच्या पुस्तकामध्ये देखील एक भविष्यवाणी आहे. 9व्या अध्यायामध्ये, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन, युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदीपासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. हालेलुया. काय भविष्यवाणी होती ही! परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी केलेली भविष्यवाणी. अनेक भविष्यवाण्या आहेत. तशीच अजून एक भविष्यवाणी आणि सगळ्यात पहिली भविष्यवाणी कोणती? उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 15वं वचन. ज्यावेळेस आदाम आणि हव्याने पहिल्यांदाच पाप केलं आणि परमेश्वराने त्या आदामाला, हवेला, या भूमीला शाप दिलाय, त्याच वेळेला त्याने त्या सैतानाला, सापाला शाप दिलाय आणि त्याला तिथं सांगितले की तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोकं फोडील व तू तिची टाच फोडशील. ती पहिली भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयीची. ज्या वेळेस परमेश्वराने पाहिलं की आदाम आणि हवेला जे फळ खाऊ नको म्हणून सांगितलं होतं ते फळ त्यांनी खाल्लंय, त्यांनी आज्ञा पालन केलं नाही, त्यांनी आज्ञांचा भंग केला आणि त्या आज्ञा भंगानंतर झालेली शिक्षा आज आम्ही सगळेच जण भोगत आहोत. हे पृथ्वी देखील कणत आहे असं बायबल सांगतं. तर इथे सांगितले की तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि सैतानामध्ये म्हणजे स्त्रीच्या संततीमध्ये आणि सैतानामध्ये परमेश्वराने वैर स्थापन केले असं तिथं सांगितलं. आणि मग तोच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्या वधस्तंभावरती त्याने त्याचं सैतानाचं डोकं फोडलं, त्याला ठेचून टाकलंय. तो मरणावर विजयी झाला, मृत्यूला त्याने जिंकलं, तो स्वर्गात गेला आणि तो खूप लवकर पुन्हा एकदा येत आहे. ही सुवार्ता आम्हाला माहित आहे का? ख्रिसमसची तयारी करत आहोत. किती लोकांना सुवार्ता सांगितली? आजपर्यंत अनेक ख्रिसमस आले असतील, अनेक ख्रिसमस गेले असतील. परमेश्वराने या कुमारिकेची निवड केली जिचं नाव मरिया, आम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि या मरियेची परमेश्वराने निवड केली कारण ती पवित्र होती,
जवळपास वयाच्या 14व्या-15व्या वर्षापर्यंत ती मंदिरामध्ये होती. लहान लेकरांना त्यावेळेला मंदिरामध्ये समर्पण केलं जायचं आणि ते समर्पित जीवन त्या मंदिरामध्ये जगायचे आणि त्या मंदिरामध्ये देवाविषयीचं सगळं ज्ञान तिथं त्यांना मिळाल्यानंतर ज्या वेळेला स्त्रीला दिवस जायला सुरुवात होते, मुलींना ज्या वेळेला पहिल्यांदाच त्यांना दिवस जायला सुरुवात होते, त्यावेळेस त्यांना घरी पाठवलं जायचं. त्यावेळेस त्या मंदिरात थांबू शकत नसत आणि त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आलं आणि घरी पाठवण्यात आल्यानंतर लगेचच योसेफाविषयीच्या लग्नाची संदर्भातली चर्चा सुरू झाली आणि मग योसेफाचं आणि तिचं एंगेजमेंट झालंय असं सांगण्यात आलंय. पण फक्त एंगेजमेंट झाली होती आणि लग्न झालेलं नव्हतं. आणि देवदूत आले. लुकरूत शुभवर्तमानात पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे त्या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतील. आणि या कुमारिकेची परमेश्वराने निवड केली. ती पवित्र जीवन जगत होती म्हणून निवड केली. तिला देवाने निवडलेलं होतं म्हणून तिची निवड करण्यात आली आणि तिच्यावरती परमेश्वराची कृपा होती. ही सगळ्यात मोठी गोष्ट. अनेक लेडीज असतील, अनेक मुली तिथं त्यावेळेला असतील, पण परमेश्वराने मरियेवरती कृपा केली आणि तिच्यावरची जी कृपा होती ती या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन येण्यासाठी होती. हालेलुया. तिच्या उदरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. किती मोठं अद्भुत आणि आनंदाची गोष्ट या जगासाठी. एक तारणारा या जगामध्ये आला. त्या देवाला मनुष्य संगती राहण्याची किती ओढ आहे किंवा मनुष्याची सहभागिता त्याला किती प्रमाणात हवी आहे याचं एक जिवंत ताजं सुंदर उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वराची मनुष्यासाठी असणारी योजना, परमेश्वराला मनुष्य संगती राहण्याची असणारी ओढ किती अद्भुत आहे ना. आणि त्या मनुष्य संगती जो पापामुळं देवापासून दूर गेलाय त्या मनुष्य संगती समेट करण्यासाठी म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून दिले. एक मनुष्य रूप धारण करून तो या जगात जन्माला आला. अशा अनेक भविष्यवाण्या आहेत. मग येशू कशा पद्धतीने जन्माला येणार, त्याच्यानंतर येशूच्या जन्मानंतर हेरोद राजा लहान लेकरांना मारणार आणि मग येशू मिसर देशामध्ये जाणार. मग त्याच्यानंतर जर पुढे पाहिलं तर येशूला कशा पद्धतीने धरून दिलं जाईल, 30 रुपयासाठी कसं त्याला विकलं जाईल, त्याच्यानंतर त्याचे सगळे कपडे काढून घेतले जातील, त्याला आम चाखावायला देतील, त्याच्यानंतर त्याच्या कुशीत भाला भोसकला जाईल, त्याला हाल करून त्याला मारलं जाईल, त्याचा छळ केला जाईल, त्याचा वध केला जाईल, वधस्तंभावरती त्याला टांगलं जाईल. हे सगळ्या भविष्यवाण्या बायबलमध्ये दिलेल्या आहेत. या अगोदरच्या कुठल्या ख्रिसमसच्या दिवशी चर्चला जाऊन येणं, बिर्याणी खाऊन झोपणं याच्या व्यतिरिक्त कधी तुम्ही अशा येशूविषयीच्या भविष्यवाण्या शोधण्यामध्ये वेळ घालवलाय का? जगिक दृष्टिकोनातून तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेट केला असेल. जगिक लोक ज्याप्रमाणे सेलिब्रेशन करतात ना तसंच सेलिब्रेशन. नवीन नवीन कपडे घालायचे, घरामध्ये गोडधोड करायचं, फराळ करायचा, बिर्याणी करायची, एन्जॉय करायचा. काही जण येशूचे गाणे लावून डान्स करतात. छान डेकोरेशन करतात, घरं सजवलेली असतात, सगळ्यांना इन्व्हाइट केलं जातं, गर्दीमध्ये मिसळायला आवडतं, सगळ्या गोष्टी त्या. माझं कशालाच ऑब्जेक्शन नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मी आध्यात्मिक गोष्टींविषयी बोलत आहे. तुम्ही जगिक गोष्टी काय करता मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही.
मला आज तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींविषयी जागृत करायचा मी आज प्रयत्न करतोय. घर डेकोरेशन करता त्याप्रमाणे कधी देवासाठी हृदय सजवायचा प्रयत्न केलाय का? घराला लाइटिंग करता तसंच तुमच्या जीवनामध्ये येशूचा प्रकाश कधी आलाय का? तुमचा प्रकाश इतरांच्या समोर कधी पडलाय का? तुमच्याकडे पाहून एखादी व्यक्ती इन्स्पायर झाली असं कधी झालंय का? तुमच्याकडे पाहून एखाद्याने येशूविषयी विचारलंय असं कधी झालंय का? कधी तुम्ही स्वतःहून जाऊन कोणाला तरी येशूविषयीची सुवार्ता सांगितली असं कधी झालंय का? आज विचार करा प्रियांनो, कोणत्या प्रकारचा ख्रिसमस आम्ही सेलिब्रेट करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त सुमारे 2024 वर्षापूर्वीच जन्माला आला. आम्ही आजही गव्हाणी बनवत आहोत आणि आजही त्या गव्हाणीत आम्ही त्या छोट्याशा बाळाला शोधत आहोत. आम्ही गीत गात आहोत, गाईच्या गोठी येशू जन्माला आला. अहो, तो आला, मेला, उठला, तो स्वर्गात गेला आणि तो आता परत एकदा येतोय. आता तो त्यांना घेऊन जाण्यासाठी येतोय ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय, जे आत्म्याने चालवले जात आहेत. आम्ही आत्म्याने चालवले जाणारे लोक आहोत का? नसताल तर आज विचार करायला सुरुवात करा. मी पाहत आहे काही दिवसांमध्ये लोक दिवाळी पण साजरी करतात आणि लोक ख्रिसमस पण साजरे करतात. लोक म्हणतात आमच्या लेकरांनी बाहेरच्या लेकरांकडे का पाहावं, मग आमच्या घरात का गोडधोड नसावं, मग त्यांच्या लेकरांनी नवीन नवीन कपडे घेतले मग आमच्या लेकरांना का नसावे, मग आम्ही दिवाळीला पण घेतो आणि आम्ही ख्रिसमसला पण घेतो. मला प्रश्न पडला, तुम्ही का तुमच्या लेकरांना सांगू शकत नाही की आमचा देव मूर्ती पूजा करू नको असं सांगतो? आम्हाला हे बोलायची भीती वाटती का, लाज वाटती का, आम्ही त्या देवाविषयी आवेशी नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे. जिवंत देव ईर्ष्यावान परमेश्वर आहे असं बायबल सांगते. जिवंत परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. ज्या वेळेला एलिया आणि त्याच्या समोर 850 संदेष्टे होते, बालाचे संदेष्टे, मूर्तीपूजा करणारे संदेष्टे, आणि त्या एलियाच्या समोर ज्यावेळेस ते संदेष्टे होते, एलिया त्यांना म्हटला की तुम्ही जर तुमच्या देवाची भक्ती करता, तुमचा देव जर जिवंत असेल तर तुम्ही त्याला हाक मारा आणि स्वर्गातून तो अग्नी पाडेल, आणि जर तुमच्या देवाने नाही पाडला तर मी माझ्या देवाला प्रार्थना करतो आणि माझा देव स्वर्गातून अग्नी उतरून आणेल आणि आपण पाहूया कोणाचा देव जिवंत आहे, कोणाचा देव खरा देव आहे. त्याने ओपन चॅलेंज दिला होता. आज तुम्ही त्या वचनांकडे पाहिलं तर बालाचे संदेष्टे दिवसभर ओरडत होते, गात होते, जे काही त्यांना करायचं त्यावेळेस त्यांनी ते सगळं केलंय, परंतु काहीच झालं नाही. आणि मग जेव्हा एलियाने ती वेदी नीट केली आणि एलियाने वेदी नीट केल्यानंतर त्याने प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर स्वर्गातून परमेश्वराचा अग्नी उतरून आला असं बायबल आम्हाला सांगतो. तो परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. आणि त्याच्यानंतर एलियाने त्या सगळ्या संदेष्टांची कत्तल केली असं सांगण्यात आलं. मला सांगायचंय काय की आमचा देव ईर्ष्यावान परमेश्वर आहे. आम्ही दिवाळी आणि दसरा आणि ख्रिसमस सगळंच एकत्र सेलिब्रेट करणारे लोक नसले पाहिजेत. आमचा देव जिवंत देव आहे. ज्याने मरणावर विजय मिळवला तो परमेश्वर आहे. तो ईर्ष्यावान परमेश्वर आहे आणि आम्ही देखील त्याच्याविषयी आवेशी असलं पाहिजे, आम्ही ईर्ष्यावान असले पाहिजे असं बायबल आम्हाला सांगतं. 1 पेत्र 1:16 मध्ये त्याचं वचन सांगतो. तो म्हणतो जसं आम्ही पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आम्ही प्रयत्न करू शकतो. आम्ही इतर दैवतांचे सण साजरे करण्यापेक्षा आम्ही फक्त येशूकडे पाहू शकतो. आम्ही फक्त येशूवर विश्वास ठेवू शकतो. आम्ही रोज ख्रिसमस सेलिब्रेट करू शकतो. तुम्ही विचार केलात का कधी 12 शिष्यांनी कधी ख्रिसमस सेलिब्रेट केला होता काय? त्यांनी कधी कुठे डेकोरेशन केलेलं तुम्हाला ऐकायला आलं का? त्यांनी कधी कुठे कॅरल सिंगिंग केलेलं तुम्हाला ऐकायला आलं का?
कुठल्या पुस्तकामध्ये, कुठे बायबलमध्ये, कुठे वाचण्यात आलंय का? तरी देखील सगळं करत आहात. काही लोक तर फक्त ख्रिसमस, गुड फ्रायडे आणि ईस्टर, ECG ज्याला म्हटलं जातं, फक्त तेवढंच करतात. आणि ECG पुरताच ख्रिश्चन असणारे लोकांचा ECGच करावा लागेल. परंतु जर तुम्ही सातत्याने देवाच्या चरणामध्ये जाणारे असाल तर निश्चितरित्या सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होतात. प्रियांनो, आम्ही फक्त सेलिब्रेशन ख्रिसमसच्याच दिवशी करणारे लोक नसले पाहिजे. कारण 12 शिष्य हे रोज जाऊन सुवार्ता सांगत होते. ते सातत्याने चौकांमध्ये जाऊन ते सुवार्तेची मोठ्याने घोषणा करणारे लोक होते. आम्ही आज सुवार्तेची घोषणा करण्याऐवजी ख्रिसमसच्या दिवशी बिर्याणी बनव, सगळ्यांना एकत्र कर, गोळा कर आणि सगळ्यांमध्ये गर्दीमध्ये मिसळून सगळ्या दुनियेभरच्या गप्पा मारण्यामध्ये आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करायचा प्लॅन करतो. हा ख्रिसमस नव्हता, कधीच नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी जगात जन्माला आला नाही की तुम्ही गॅदरिंग करावं. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी जगात जन्माला आला नाही की तुम्ही घरामध्ये फराळ करताना एकमेकाची निंदा करत करत रात्रभर फराळ करावा. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी या जगात जन्माला आला नाही की आम्ही ख्रिसमस ट्री उभा करावा. वेस्टर्न जर्मनीमध्ये झाडाची आराधना करणं, झाडाची पूजा करणं, इव्हन आपल्या भारतातही आहे. जर तुम्ही विचार केला तर आम्ही झाडाची एक प्रकारे आराधना करत आहोत. डेकोरेशनचा एक तो भाग आहे आमच्यासाठी. परंतु 16व्या शतकामध्ये वेस्टर्न जर्मनीमध्ये ख्रिसमस ट्रीची आराधना केली जात होती. तीच पद्धत त्यांनी अमेरिकेमध्ये घेऊन आले. अमेरिकेतून सगळ्या जगामध्ये त्या गोष्टी पसरल्या. आज प्रत्येक ख्रिश्चन लोक ख्रिसमस ट्री लावायचा प्लॅन करतात. ख्रिसमस ट्री तुमच्यासाठी दैवत आहे का, देव आहे का? आम्ही नेमकं काय करत आहोत? थोडस रीतिरिवाजामधून बाहेर पडूया. 25 डिसेंबर हा तसं पाहिलं तर सूर्यदेवतेच्या उपासनेचा दिवस होता. सुमारे 336 सालामध्ये, इसवी सन 336 सालात, ख्रिस्तानंतर, ख्रिस्तपूर्व नाही, ख्रिस्तानंतरच्या 336व्या सालामध्ये रोमचा राजा कॉन्टेस्टाईन राजा, आणि त्याने येशूविषयीची त्याला पुस्तकं मिळाली, पौलाची पत्र मिळाली आणि येशू त्याला समजला आणि त्याने रोम साम्राज्यामध्ये डिक्लेअर केले की इथून पुढे या राज्याचा देव प्रभू येशू ख्रिस्त असेल. आणि तेव्हापासून तिथे ख्रिश्चन धर्म पाळायला जायला लागला. ख्रिश्चनिटी तिथे सुरुवात झाली. मग आम्हाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. त्याच्या अगोदर पाहिलं तर तिथे बालाचे संदेश ते होते, बालाची पूजा केली जायची, मूर्ती पूजाच एक प्रकारे केली जायची, अनेक प्रकारची दैवत होती त्यांची. आणि त्या मूर्ती पूजेमध्ये ख्रिश्चन धर्माची भेसळ करण्यात आली आणि काही रीतिरिवाज तिथूनच चालत आले. मी त्याच्यामध्ये जाणार नाही डीपमध्ये, कधीतरी तो विषय नंतर घेईल. परंतु आम्ही त्या रीतिरिवाजांमध्ये अडकून पडलेलो आहोत. 12 शिष्य रोज सुवार्ता सांगत होते. आम्ही ख्रिसमसच्या दिवशी तरी सुवार्ता सांगणारे लोक आहोत काय? ऍटलिस्ट एका व्यक्तीला तरी या ख्रिसमसला प्लॅन करा. ऍटलिस्ट एका व्यक्तीला तरी सुवार्ता सांगताल. एका कुटुंबाला तरी जाऊन सुवार्ता सांगताल. नाहीतर तुमचं डेकोरेशन, तुमचं सेलिब्रेशन, तुमचं खाणं पिणं, तुमचं एकत्र जमणं, मस्ती करणं, धिंगाणा करणं, याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात जन्माला आलेला नाही. बघा, मी तुम्हाला एक वचन सांगतो. रोमकारास पत्र 8वा अध्याय आणि 5वं वचन जर पाहिलं, रोमकारास पत्र 8वा अध्याय आणि 5वं वचन. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. कसे आहोत आम्ही? देह स्वभावाप्रमाणे चालणारे.
देहाला लागणाऱ्या चांगल्या चांगल्या उत्तम गोष्टी आम्हाला हवेत. नवीन नवीन ड्रेस पाहिजेत. ख्रिसमसच्या दिवशी लोकांना दाखवता आलं पाहिजे की मी बघा किती छान ड्रेस घातलाय. ख्रिसमसच्या दिवशी एखाद्या गरीबाला आपला एक नवीन ड्रेस नेऊन देणं हे सत्कार्य का नाही होऊ शकत तुमच्याकडून? स्वतःला घेण्यापेक्षा गोरगरिबांना मदत करायचा कधी प्लॅन केला का? कधी विचार केलात का? विचार करा आज थोडासा या गोष्टींचा. एका नवीन पद्धतीने ख्रिसमस सेलिब्रेट करायचा प्रयत्न करा. फक्त बिर्याणी खाऊन झोपणं याच्यामध्ये ख्रिसमस नाही प्रियांनो. चर्चला जाऊन 2 गाणे गाणं याच्यामध्ये ख्रिसमस नाही. सातत्याने आम्ही ख्रिस्ताच्या चरणामध्ये आहोत काय? आम्हाला आज विचार करता आला पाहिजे. फक्त ख्रिसमस पुरताच आम्ही ख्रिस्ती आहोत का? ख्रिसमसचा दिवस संपल्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय घेणं देणं नाही त्या ख्रिसमसशी, त्या येशू ख्रिस्ताशी. कधी आम्ही शिकणार आहोत? कधी आम्ही त्या देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत? प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस फार जवळ आलेले आहेत. त्या येशू ख्रिस्ताचा जन्म तुमच्या जीवनामध्ये जर झालेला नसेल तर तुम्ही दैहिकरित्याच तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करणारे असतात. परंतु ज्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने येशूचा जन्म झालेला आहे त्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून ख्रिसमस सेलिब्रेट करायचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमच्या जीवनात आज विचार करा, तुम्ही कशा पद्धतीने ख्रिसमस सेलिब्रेट करत आहात. रोम 8:14 मध्ये असं सांगितले, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. ज्यांना देवाचा आत्मा चालवतो तेच बस, त्याच्या पुढे नाही. विश्वास सगळ्यांनी ठेवलाय, पण जितके देवाच्या आत्म्याद्वारे चालवले जात आहेत तेवढेच फक्त देवाचे पुत्र आहेत. आणि आम्हाला देवाचा आत्मा चालवतोय का याचं परीक्षण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचंय. आम्ही काय करत आहोत, कशासाठी करत आहोत, कोणत्या पद्धतीने करत आहोत, कोणासाठी करत आहोत, कोणाला दाखवण्यासाठी करत आहोत, जगासाठी करत आहोत का देवासाठी करत आहोत? सगळ्याच गोष्टींचा आज विचार करा. कारण यशाया 1:4 मध्ये सांगितले की माझे लोक विचार करत नाहीत. परमेश्वराने चिन्ह दिलीत. परमेश्वराने येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलंय. त्याने भविष्यवाणी केल्या होत्या. प्रत्येक गोष्टीविषयीची भविष्यवाणी आहे. येशूचा बर्थडे फक्त केक, डोनट, फराळ, बिर्याणी एन्जॉय करणं याच्यामध्ये नाही. हालेलुया. खऱ्या अर्थाने आम्हाला सुवार्ता सांगणारे लोक बनायचे. आणि जर आम्ही खऱ्या अर्थाने ती सुवार्ता सांगू शकत नसेल, त्या जिवंत देवाने दिलेली जबाबदारी जर आम्ही आमच्या खांद्यावर घेऊ शकत नसेल, तर आम्ही कोणत्या प्रकारचे ख्रिस्ती आहोत मग थोडासा आम्हाला विचार करावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनात जन्म घेतलाय, तर आम्हाला आता ते पॅशन, तो कळवळा आमच्या जीवनामध्ये निर्माण झाला पाहिजे की अनेकांनी येशूमध्ये जन्म घ्यावा. अनेक नवीन आत्मे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणता यावेत. अनेकांना सुवार्ता सांगून त्यांना येशूकडे आणण्यासाठी प्रार्थनामय जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करावा, अशी आमच्या प्रत्येकाची अपेक्षा असली पाहिजे. आणि या ख्रिसमससाठी मी तुम्हाला हेच आवाहन करू इच्छितो. कॅरल सिंगिंग करत असताना सुवार्ताची घोषणा करा. कॅरल सिंगिंग करत असाल तर फक्त मजा वाटते म्हणून कॅरल सिंगिंगला जाऊ नका. कारण कॅरल सिंगिंग हे एक प्रकारे पाहिलं तर ती पण वेस्टर्न जर्मनीची पॅगन डान्स ज्याला म्हटलं जातं, त्या पॅगन डान्सला कॅरुले असं नाव आहे लॅटिन वर्डमध्ये. आणि मग त्या कॅरुले मधून कॅरल सिंगिंग सुरू झालं. कॅरल सिंगिंग त्या काळामध्ये ते एक जाळ करायचे आणि त्या जाळाच्या भोवती फेर धरून डान्स करायचा, असा त्यांचं त्यावेळेसचा पॅगन डान्स होता. मग त्या पॅगन डान्स मध्ये गाणे गायला लागले. मग त्या पॅगनला नाव कॅरुले, कॅरोलेचं कॅरल झालं आणि मग ते कॅरलचं सिंगिंग पण सुरू झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. कॅरल सिंगिंग करा, देवाविषयीचे गीत गा, देवाची सुवार्ता गाजवा आणि खऱ्या अर्थाने ती गाजवता यावी याच्यासाठी कॅरल सिंगिंग साठी जा. मजा वाटती, खूप मजा येते. लोकांच्या घरोघरी रात्रीचं जाऊन काहीतरी खायला मिळतं,
म्हणून कॅरल सिंगिंग करणारे असेल. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काही लोक फक्त पैसे गोळा करण्यासाठी कॅरल सिंगिंग करतात. तुमचा उद्देश जर फक्त पैसा गोळा करण्यासाठी जर असेल तर तुम्ही चुकीच्या ट्रॅकवरती आहात. आणि चुकीच्या ट्रॅकवरती पैसे गोळा करून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. येशू श्रीमंत व्यक्तीला म्हटलं की तू तुझा असेल नसेल ते विक आणि जाऊन ते गोरगरिबांना वाट. तुम्ही पैसे गोळा करून काय करणार आहात? येशूसाठी जगायचा प्रयत्न करा. येशूच्या सुवार्तेसाठी जगायचा प्रयत्न करा. त्याच्या गौरवासाठी आम्हाला जगता यावं याच्यासाठी प्लॅन करा. आणि आज एक संदेश तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. हेच आज तुमच्यासाठी एक आव्हान आहे की देवाचा गौरव करायचा प्रयत्न करा. आणि त्याचा गौरव करताल तर निश्चितपणे तो तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने पाहिलं तर या कॅरल सिंगिंग मध्ये सॅन्टा क्लॉजला जास्त नाचवलं जातंय. हा सॅन्टा क्लॉज का नाचतोय बिनकामाचाच? तो सुमारे इसवी सन 400 सालामध्ये सेंट निकोलस म्हणून एक व्यक्ती होता, जो वयस्कर होता आणि म्हातारा व्यक्ती, दयाळू असणारा. आणि त्या काळात त्यावेळेस त्यांनी सॅन्टा क्लॉज बनवून लेकरांना, गरिबांना काही गिफ्ट देण्याचा तो प्रयत्न करायचा. पण आज या सॅन्टा क्लॉजने तुमचं आणि माझं लक्ष, या जगाचं लक्ष वेधून घेतलंय असं म्हणावं लागेल. काय कारण आहे या सॅन्टा क्लॉजचं? काय गरज आहे या सॅन्टा क्लॉजला नाचवण्याची? आज अनेकांना आवडतं सॅन्टा क्लॉजची टोपी घालून फोटो काढतील, सेल्फी काढतील, त्याच्या संगती फोटो काढून खुश होतील, त्याचा ड्रेस पाहिजे. काय गरज काय या सॅन्टा क्लॉजची? सॅन्टा आणि इंग्लिशमध्ये सैतान या दोन्हीच्या स्पेलिंगमध्ये काहीच फरक नाही. सॅन्टा आणि सॅटन, SATAN, सैतान आपण मराठीमध्ये म्हणतो. इंग्लिशमध्ये फक्त SATAN आणि सॅन्टा SANTA. बस, काहीच चेंजेस नाहीत त्याच्यामध्ये. फक्त एक वर्ड इकडचं तिकडं आहे. ज्याप्रमाणे त्याने हवेला फसवलं होतं सैतानाने, त्याच प्रकारे आज तो त्या सॅन्टा क्लॉजच्या माध्यमातून अनेकांना फसवण्याचा प्रयत्न करतो. सॅन्टा क्लॉज रेड कलरचा ड्रेस घातलाय, परंतु पहिले पेत्र 2:24 मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आमच्यासाठी मरण पत्करले. पहिले पेत्र 2:24, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. जर इंग्लिशमध्ये पाहिलं तर ट्री असं तिथं वर्ड आहे. आम्ही ख्रिसमस ट्री लावायचा प्लॅन करतो, परंतु खरा ट्री जर पाहिजे तर वधस्तंभ आहे. हालेलुया. त्या वधस्तंभाकडे पहा. त्या वधस्तंभाला परमेश्वराने आज एक मोठी किंमत दिली. जो वधस्तंभ पूर्वी मृत्यूचं चिन्ह होतं, तोच वधस्तंभ आज जीवनाचं प्रमाण झालेला आहे. जीवनाचं चिन्ह असं तो ठरलेला आहे. त्या वधस्तंभाकडे आम्ही पाहण्याऐवजी आम्ही ख्रिसमस ट्री का लावायचा आणि त्याला डेकोरेट करायचा प्रयत्न करत बसलोय. विचार करा प्रियांनो आज थोडासा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमची पाप स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हे मात्र लक्षात राहतं की त्याला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो. पण ख्रिसमस ट्री हे नाही लक्षात राहत. वेस्टर्न जर्मनी मधून आलेल्या ख्रिसमस ट्री, ज्याला पूर्वी नाव होतं पॅराडाईज ट्री, ज्याला पूर्वी पॅराडाईज ट्री असं म्हटलं जायचं, आणि तिथे तेच ख्रिसमस ट्रीला त्याची भक्ती करणं, त्याला मानणं. आम्ही विचार करायला शिकूया. आम्ही थोडंसं रूढी परंपरेमधून बाहेर पडूया आणि त्या जिवंत देवाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. प्लॅन करा प्रियांनो. एक नवीन आव्हान तुम्हाला मी आज देतोय. जुन्या रीतिरिवाजामधून बाहेर पडूया आणि जिवंत देवाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. खऱ्या मनाने, खऱ्या हृदयाने, खऱ्या अर्थाने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करूया. येशू लवकर येण्याचे दिवस जवळ आलेले असताना आम्ही प्रयत्न करूया की रीतिरिवाज सोडून, जुन्या चालीरीती सोडून, नको असणाऱ्या, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी सोडून आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या हृदयाने
त्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा, त्याची उपासना करण्याचा आपण प्रयत्न करूया. आज हेच तुम्हाला आव्हान आहे. या थांबूया आपण इथं. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, दया कर, कृपा कर. पुन्हा एकदा आजच्या दिवसाबद्दल, या वेळेबद्दल आणि या सुंदर वचनांबद्दल तुला धन्यवाद म्हणतो. तुझे आभार आणि उपकार मानतो. जिवंत देवा, खरा ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी तुझी दया, तुझी कृपा आमच्यातील प्रत्येकावरती उतरून येऊ देत परमेश्वरा. आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जबाबदारी आमच्या खांद्यावर घेता येऊ देत. सुवार्तेची घोषणा करणारे लोक तू आम्हा प्रत्येकाला बनव आणि परमेश्वरा होऊ दे तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे. सामर्थ्याने भरलेल्या परमेश्वर पित्या, दया कर आणि कृपा कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तू खरं मन दे, खरं अंतःकरण दे, खऱ्या अंतःकरणाने तुझी सेवा करणारं जीवन दे. आणि परमेश्वरा, तुझ्या दयेत, तुझ्या कृपेत तू प्रत्येकाला घे आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, अशी विनंतीने प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशू तू जन्म घे आणि प्रत्येकाच्या जीवनात तो येशू वाढावा, मोठा व्हावा आणि त्या येशूचं गौरव प्रत्येकाने करावं, अशी दयाकृपा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर. होऊ देत सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या गौरवासाठी. प्रत्येकाचा ताबा घे, प्रत्येकाचा सांभाळ कर, सहाय्य कर, संरक्षण कर आणि प्रत्येकासाठी हा ख्रिसमस आशीर्वादाचं कारण ठरू देत, अशी विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हा ख्रिसमस, येणारं नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि परमेश्वराच्या आशीर्वादांचं लाभावं, हीच आज परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. लवकरच तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या. या नवीन वर्षात पदार्पण करत असताना विशेषतः नवीन संकल्प करा, नवीन प्लॅन करा. जिवंत देवाच्या अधिक जवळ कसं जाता येईल, त्याच्या वचनांप्रमाणे कसं जगता येईल, त्याची वचनांचं उल्लंघन होणार नाही याचा आम्ही कसा प्रयत्न करू शकू, याचा प्लॅन करा प्रियांनो. अधिक वेळ वचन वाचायचा प्रयत्न करा, अधिक बायबल वाचायचा प्रयत्न करा, अधिक प्रार्थना करायचा प्रयत्न करा आणि होऊ द्यात त्या जिवंत देवाचा गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि प्रार्थना करत राहा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.